तर बघू शकता अशी धना पावडर रेडी झालेली आहे, एकदम मस्त, एकदम दुकानासारखीच झालेली आहे। बघू शकता धना पावडर पण रेडी झाली आहे, जाड पावडर पण यूज होते खूप। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तर तेच इथे आवरलेलं आहे मी। आणि ना आज मी हे आणलं, काय म्हणता, एक नवीन हे एव्हर यूजचं तर मी नेहमी लावत होती पील ऑफ मास्क, पण मग ना मी हे नवीन आणलेलं आहे, काय म्हणता, हिमालयाचं नॅचरल ग्लो केसर फेस पॅक हे आणलेलं आहे। तर म्हटलं हे लावून बघू, तर दुपारी लावणार आहे मी। आणि आज जमलंच तर ना मला हे करायचं, काय म्हणता, आपलं धना पावडर करून ठेवायची आहे, कोरिअँडर पावडर, धना पावडर आपण म्हणू शकतो। तर ती करायची, मी धने भरपूर आणलेले आहे, तुम्हाला दाखवते मी। तर म्हटलं ती करू आज, कधीचा वेळच भेटला नाही मला करायला, आणि माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे। तर बघू शकता मी इथे धने आणलेले आहे हे एवढे, तर म्हटलं थोडे ठेवेल आणि बाकीचे थोडेसा गरम मसाला करण्यासाठी ठेवेल आणि बाकीचे धना पावडर करून ठेवेल। तर मी घरीच धना पावडर करते, खूप छान होते आणि इतका छान फ्लेवर येतो। आणि आज माझा स्वयंपाक असा आहे, तुम्हाला दाखवते। तर इथे ना तुरीची डाळ केली होती मी, त्याच्यातच फोडणी देऊन भात केला, भेंडीची भाजी केली आणि टोमॅटोची चटणी केली होती, आणि इथे डाळ आहे, पालक डाळ। तर माझा स्वयंपाक पूर्ण, पोळ्या केलेल्या आहेत, पापड। तर आता जेवण करून घेणार। तेच सकाळी स्वयंपाक झाला, कारण वैभवला जावं लागतं, तर त्याच्यासाठी टिफिन केला। मग माझं सकाळी स्वयंपाक, एक्सरसाइज, घरातलं आवरणं सगळं होऊन गेलं। तर आता कियाला जेवण देते पटकन, त्याच्यानंतर मग मी पण जेवण करणार, विहान जेवण करणार, आणि त्याच्यानंतर मग मी फेस पॅक लावणार आहे तो हिमालयाचा। आणि मग संध्याकाळी तुम्हाला मी कोरिअँडर पावडर कशी करते घरी, धना पावडर, तर ते सुद्धा शेअर करते तुमच्यासोबत संध्याकाळी। तर चला बोलते नंतर तुमच्याशी। असं मास्क आहे हिमालयाचं, बघू शकता, असं असं। तर बघू लावून फर्स्ट टाइम ट्राय करते, नाही तर एव्हर यूजचं वगैरे मी लावते, पण हे नाही कधी ट्राय केलं। असं क्रीमी टाईप आहे, बघू शकता। पूर्ण मी चेहऱ्याला, इतका छान वास येतोय ना। लावून घेते मी पूर्ण, असा मस्त वास येतोय आणि भारी टेक्स्चर। तर इथं माझा फेस पॅक लावून झालेला आहे। तर त्यांनी सांगितलंय 10-15 मिनिट ठेवायचं आहे, नंतर स्पंजने किंवा स्पंजने काढून घ्यायचा, किंवा मग डायरेक्ट पाण्याने धुवून टाकायचं, थंड पाण्याने। तर 10-15 मिनिट आता मी ठेवते आणि ते ड्राय होऊ देते। आणि डोळ्यांच्या जवळ एकदम लावायचं नाही, थोडं लांबूनच लावायचं, कारण आग होते। तर इथे मी फेस पॅक लावलेला आहे, वास छान येतोय, पूर्ण पॅक लागला जातो आपल्या चेहऱ्याला। आणि आता एक उरलेले 2 आणले होते मी, एक 10 रुपयाला भेटतं याच्यामध्ये, मेडिकलमध्ये कुठे पण, 8 ग्रॅम असतं याच्यामध्ये। तर छान आहे, केसर फेस पॅक, नॅचरल ग्लोवालं, आणि हिमालयाच्या सगळ्या वस्तू चांगल्याच असतात। तर 10 रुपीजला बघू शकता।
तर इथे मी ठेवते आता 10-15 मिनिट आणि तुम्हाला पण दाखवते मी कसा रिझल्ट झाला. आता मी ना पूर्ण ड्राय होते ते 10-15 मिनिट, 10 मिनिटच ठेवते, 15 पण नाही एवढं, आणि लगेच वॉश करून घेणार आणि तुम्हाला पण दाखवते रिझल्ट. चला, तर इथे ना मी चेहरा धुवून घेतलेला आहे, कारण ना घरात पाहुणे आले ते पटकन चेहरा वॉश केला. तुम्हाला तुमच्यासोबत काही चेहरा नाही केला, तर 15 मिनिटांनी मी चेहरा धुतला होता. आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 7 आणि बघू शकता माझा चेहरा एकदम असं क्लीन झालेला आहे आणि चेहऱ्याला काहीच लावलं नाही मी. तर आता केरासाठी सूप तयार करते आणि तुम्हाला ना काय म्हणता धना पावडर आहे ना ती दाखवते मी डायरेक्ट सकाळी. तर चला सकाळीच भेटू आपण, कारण केराची पण तब्येत बरी नाही ना, तर तिला मी औषधीला आता सूप तयार करून देते आणि तिच्याकडे थोडंसं लक्ष देते आणि डायरेक्ट आपण सकाळी भेटू. चला सकाळी कंटिन्यू ब्लॉग करू आपण आणि मग तुम्हाला सकाळी धना पावडर कशी बनवतात, म्हणजे कशी बनवते मी तेच तुमच्यासोबत मी शेअर करते. चला, तर तुम्ही बघितलं असेल काल मी व्हिडिओ एंड केला तर लवकरच, तर आता व्हिडिओला परत सुरुवात करते. तर आता वाजले आहेत 2, तर 2 वाजलेले आहे. 2पर्यंत मी सगळं आवरून घेतलं घरातलं. म्हटलं चला आता ना कंटिन्यू करू ब्लॉग. तर मी तुम्हाला बोलली होती की मी धना पावडर करणार आहे आणि मी कशी करते धना पावडर. तर इथे धणे आहेत, आता धणे थोडेसे पाकडून घेणार आणि त्याच्यानंतर मग दाखवते तुम्हाला. तर चला आता सगळे धणे मी एका याच्यात मोठ्या याच्यात काढून घेते आणि मग तर आता धणे आहे ना ते याच्यात ह्या पाटीमध्ये काढते आणि डायरेक्ट टेरेसमध्ये जाऊ आणि तेच पाकडून घेते थोडे थोडे, म्हणजे त्याची घाण बिन काही असेल तर. तर मी एवढे धणे ठेवते, भरपूर होईल असं वाटतं मला धना पावडर काढून. आणि बाकी मग एवढे आपली पावडर तयार करू आणि एवढे मग कधी मध्ये लागतात ना आपल्याला धने काही करायला वगैरे किंवा गरम मसाला करायला, मी म्हणून मग बाजूला काढून ठेवते. एवढे ठेवलेले आहे साईडला आणि आता एवढे धने आहे तर ते पाकडून घेऊ. आता इथे टेरेसमध्येच आली आणि म्हटलं ना ते धने निवडून घेऊ, थोडेसे पाकडून घेऊ. इतका भारी वास येतोय मस्त. तर घाण तर काहीच नाही आहे, फक्त काड्या काड्या आहेत मोठ्या मोठ्या, त्याच बघून घेते. तर काहीच घाण नाही आहे, फक्त काड्या काड्या होत्या त्या बघून घेतल्या मी. तर चला आता हे पण घेते हे करून पटकन आणि मग तुम्हाला दाखवतेच कशी धना. तर आता इथे आलेली आहे आणि मस्त भाजण्यासाठी कढई काढते. तर माझ्याकडे ना चायनीज साठी आणलेली ही कढई. तर ही कढई चायनीज साठीच खास आणली होती, त्याच्यामध्ये मस्त मोकळं मला भाजता येणार आहे. आता तापत ठेवते आणि याच्यात मस्त थोडे थोडे करून भाजून घेणार आणि याच्यात टाकते याच्यामध्ये. तर एवढे ठेवलेले आहे मी, नंतर मग मला गरम मसाला वगैरे करेल ना त्यावेळेस पण मी तुमच्या सोबत शेअर करेल मी गरम मसाला कशी करते तयार. तर हे ठेवलेले आहे साईडला आणि नुसती आपल्याला धना पावडर करण्यासाठी मी एवढे घेतलेले आहे. आता चाळण्यासाठी मोठा चम्मच लागणार. कियाला आली, तिला पण बघायचंय काय करते मम्मा, हो ना. तर इथे कढई टाकलेली आहे, तर मी थोडे थोडे करून असे हे करणार. तर इथे ना पटकन भाजून जातात हे धना, तर जस्ट फक्त हलवून घ्यायचे. इथे भाजलेली आहे कमी. आता गॅस बंद करते, लगेच ओतून घेणार.
थांबते आता. तर लोखंडी कढई कशी लगेच तापून जाते, कमी गॅस करते आणि इतकी छान मस्त रंग येतो त्याला, येलो येलो भाजल्यानंतर. वास पण इतका छान येतोय. तर आता इथे पटापट ना भाजावं लागतात, आता जळून जातात धने पटकन. तर असं वास इतका छान येतोय आता घरामध्ये, पूर्ण घरामध्ये पण येईल आणि बाहेरच्या लोकांना पण येता जाता रस्त्यावरून. तर इतका भारी वास येतो ना धन्यांचा. तर आपण कसं बाजारातून आणतो, किती महाग मिळते आणि ती कशी भेसळ असते धना पावडर कधी मध्ये. तर मग आपण घरीच, आपली खूप सोपी असते, घरीच करायची. धने आणून आणि मस्त अशी खूप सोप्या पद्धतीने भाजून वगैरे घ्यायची. तर आता पूर्ण मस्त झालेली आहे. आता इथे बघू शकता तर आता इथे झालेले आहेत आपले धने भाजून सगळे. तर इथे धने सगळे घालून झालेले आहेत. आता थोडीशी थंड होऊ देऊ, तोपर्यंत मी ना चाळणी काढते. आपली पिठाची चाळणी आहे ना ती काढते, थोडी हे करून घेते, साफ करून घेते. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण पुढचं दाखवते ना. आपल्याला हळद सुद्धा लागणार आहे, तर इथे हळद आहे. तर आता आपले धने ना थोडेसे कोमट झालेले आहे. तर आता थोडे करून मी ग्राइंड करून घेणार आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर थोडेच करणार, कारण मग पूर्ण ग्राइंड व्हायला पाहिजे. तर तुम्हाला दाखवते. आधी एकदा फिरून घ्यायचे. तर एकदा फिरून घेतले, त्याच्यामध्ये टाकणार आहे आपली हळद, टाकणार आहे थोडी अंदाजेच टाकायची. म्हणजे जो कलर असतो ना आपल्या धना पावडरला, जसा आपण विकत आणतो तोच कलर येतो एकदम. तर इथे बघू शकता असं झालेलं आहे. अजून थोडंसं ग्राइंड करणार. तर पण एकदा दोनदा फिरून इतका भारी वास येतोय ना. तर इथे एवढं झालेलं आहे. तर आता काय करायचं, मी पिठाची चाळणी घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता मी चाळून घेणार. तर खूपच बारीक करावं लागेल अजून आपल्याला. तर बघू शकता इथे ही आहे आपली येल्लो धना पावडर, जशी बाजारात भेटते ना तशीच सेम झालेली आहे. तरी अजून ही मी बारीक करणार. आणि हे आहे ना जाड, तर ते एका ह्याच्यात आता काढून तर आता हे जाड उरलेलं ना ते याच्यात काढून घेते आणि ते पण ग्राइंड करणार. तर आता हे पण ग्राइंड करून घेते. तर आता ग्राइंड करून आपल्याला धना पावडर तयार करायची आहे. तर इथे आपली धना पावडर बघू शकता अशी मस्त फाईन रेडी होते. आता मी परत ना याच्यात काढून घेते मिक्सरमध्ये, पण ते एकदा दोनदा ग्राइंड करते. छोटं भांडा असतं ना माझ्याकडे, त्याच्यात मी पटकन ग्राइंड झाली असते. आता हे मोठं आहे ना म्हणून वेळ लागतो. छोटं भांडा आहे पण त्याचं ते खालचं आहे ना हेच खराब झालेले, त्याच्यामुळे मला याच्यात करावं लागतं. तर अशी आपली धना पावडर एकदम रेडी झालेली आहे. बघू शकता किती फाईन पावडर झालेली आहे आणि इतकी येलो झालेली आहे ना, बापरे. तर तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. तर असं करून मी आता ही सगळी धना पावडर आहे ना तयार करणार.
तर इथे मी ना सगळे डबल टिबल बारीक करून घेते, सगळं पावडरसुद्धा बारीक करून घेते. तर त्याच्याने ना म्हणजे जेवढी आपली पावडर करता येईल ना तेवढी पावडर करून घ्यायची. थोडी थोडी हळद मिळवायची प्रत्येक वेळेस, तर म्हणजे त्याला येलो कलर येतो. जसं आपल्या बाजारात मिळते ना धना पावडर, त्याच पद्धतीने ती दिसते. तर मी आता थोडं करून सगळं बारीक करून चाळून घेणार, आणि ते चाळलेलं आहे ना ते सुद्धा मी बारीक करून घेणार आणि आपली धना पावडर तयार करणार. तर चला आता मी पटापट करून घेते, आणि आय होप तुम्हाला पण बघायला आवडत असेल आणि तुम्ही पण करून बघा. खूपच मस्त फाईन पावडर तयार होते आणि एकदम बाजारासारखी एकदम छान फ्लेवर, म्हणजे असं वास येतो छान त्याचा, काय म्हणतात सुगंध येतो धना पावडरचा, अशी तयार होते. तर मी घरीच करून ठेवते दरवर्षी, तर ह्या पद्धतीने मी करत असते. तर बघू शकता किती छान पावडर पडते खाली. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळी पावडर करून घ्यायची आहे. तर चला. तर आता याच्यात जी पावडर चाळली होती ना ती पावडर आता मी परत एकदा हे करून घेणार, ग्राइंड करून घेते जास्त. तर इथे आपली फायनली धना पावडर एकदम रेडी झालेली आहे भरपूर. तर बघू शकता अशी धना पावडर रेडी झालेली आहे, एकदम मस्त, एकदम दुकानासारखीच झालेली आहे, बघू शकता. तर तुम्हाला ना हे तुम्ही, तर हे आहे जाड त्याचं निघालेलं. तर याचा काय यूज आहे तुम्हाला थोड्या वेळाने सांगतेच, हे सगळं आवरून घेते. तर तुम्ही बघितले असेल मी धना पावडर एकदम रेडी केलेली आहे, मस्त येलो कलर आलेला आहे, बघू शकता भारी. तर अशी एवढी आपली धना पावडर रेडी झालेली आहे. आणि जी जाड पावडर आहे ना तर त्याचा काय यूज करायचा आहे ते तुम्हाला सांगतेच मी. तर त्याचा यूज आपण ना फिश फ्राय करतो ना त्याच्यामध्ये टाकू शकतो, नंतर मुटकुळे करू शकतो, भजे केले का भज्यांमध्ये टाकू शकतो. म्हणजे खूप प्रकार आपण जाड कसं धने कशी कुटून टाकतो, तर ते धने न कुटून टाकण्याच्या ऐवजी तुम्ही हे उरलेलं आहे ना धना पावडरचं ते यूज करू शकता. तर इतकं भारी. आणि तुम्ही मुखवास सुद्धा यूज करू शकता मुखवाससाठी. तर नुसतं असंच रोज रात्री जेवणानंतर खाल्लं ना एकदम मस्त लागतं. सेम धना डाळ खातो ना आपण तसंच लागतं सेम. यात थोडंसं मीठ ऍड करून आणि आपलं कोणतं काळं मीठ आहे ना ते ऍड करून आणि काय म्हणतात आपल्या मुखवासच्या डब्यामध्ये भरून ठेवलं ना आणि रोज रात्री जेवणानंतर खाल्लं तर इतकं छान यूज होतो, एकदम चांगलं असतं खाल्लेलं. तर असं हे जाड आणि आपली धना पावडर तर आता मस्त भरून ठेवते बरणीत छानपैकी आणि तुम्हाला पण दाखवते. त्याला खूप आवडली तर तो खातोय नुसता. तर ना आता मी याच्यात भरून ठेवते. हा रवा होता, रवा मी याच्यात दुसऱ्या याच्यात बरणीत भरून ठेवणार. तर आपली आता धना पावडर मी याच्यात भरून ठेवणार मस्तपैकी. वर्षभर टिकते. आता ही खूप दिवस जाईल मला, पावसाळ्यामध्ये घ्यायचं काम नाही मला. इथं आपण आणतो किती महाग भेटते जर विकत आणायला गेलं तर, पण मग अशीच 1 किलो मस्त धने आणून आपण खूप दिवस वापरू शकतो घरची धना पावडर. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर इथे बघू शकता आपली धना पावडर एकदम रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडलं असेल बघायला आणि घरी नक्की करून बघा. तर इथे धना पावडर झालेली आहे, धना पावडर. आणि इथे बघू शकता
आपली धना पावडर पण रेडी झाली आहे। ही जाड पावडर पण यूज होते, खूप उपयोगी आहे ही सुद्धा। तुम्ही अशी सुद्धा जेवणानंतर खाऊ शकता, पचन होतं लवकर। तर ही धना पावडरची जाड पावडर आणि आपली ही फाईन धना पावडर एकदम दुकानासारखी झालेली आहे। कशी वाटते ते नक्की सांगा। तर चला आता हे आवरून ठेवते आणि त्याच्यानंतर बोलते मी तुमच्याशी। तर इथे मस्त इलायची टाकून चहा केलेला आहे आणि इलायची चहा खूपच छान लागतो आणि मस्त इलायचीसाठी खास हे आणलेलं आहे मी। तर इथे मस्त चहा होते आणि स्वयंपाकाला अजून ठरलं नाही काय करायचं। बघू आता स्वयंपाक काय करणार। चहा रेडी होते छान इलायचीचा, ते पण पितळाच्या पातेल्यामध्ये। खूप छान लागतो पितळाच्या पातेल्यात, मी एक टाइम करतेच पितळाच्या पातेल्यामध्ये। तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते। आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल। कालचं पण मी तुम्हाला स्किन केअर दाखवलं, हिमालयाचं दाखवलं फेस पॅक। इतकं छान म्हणजे इतकं ग्लो आलेला होता ना तेव्हाच धुतल्या, पण मग नंतर तुम्हाला दाखवता नाही आलं धुताना वगैरे। तर तेच अजून एक आहेच पॅकेट, नंतर मी लावेल परत एकदा। आणि त्याच्यानंतर मग मला ब्लॉग काही कंटिन्यू करता आला नाही कारण की याची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे, आणि म्हणून मी आज कंटिन्यू केला। आणि तुम्हाला धना पावडर मी कशी करते नेहमी दरवर्षी कशी करून ठेवते ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलं। आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला, नक्की करून बघा धना पावडर घरच्या घरी, ते पण एकदम दुकानातून मॉलमधून आणतो तशीच सेम। तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते। आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल। जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तर तुमची काळजी घ्या, बाय।